कर्जमाफीची केवायसी करत असताना शेतकरी बांधवांना काही अडचणी येत आहे. खूप सारे शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहे. तर त्या अडचणींना सामोरे जाऊ नये याकरिता किंवा ज्या शेतकरी बांधवांना त्या अडचणीमुळे संभ्रम आहे केवायसी करावी की नाही करावी याकरिता किंवा ज्या शेतकरी बांधवांचे खऱ्या अर्थाने बोटं येत नाहीत, ठसे येत नाहीत, त्या शेतकरी बांधवांकरिता सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण या शेतकऱ्यांनी काय करावं याकरिताचा पर्याय, याकरिताचा विनंती अर्ज आपण कसा करू शकतो, कुठे करू शकतो, त्या विनंती अर्जामध्ये काय लिहावं याचं आहे आणि काय नाही आहे, या सर्व गोष्टी, तो जो फॉर्म आहे तो फॉर्म कसा लिहायचा, त्याचा मायना काय असायला हवा, या सर्व गोष्टी खूप छोट्याखानी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला येत असलेल्या अडचणी संदर्भातला मार्ग निघेल, तुम्हाला कुठे जायचं, काय करायचं, फॉर्म कसा भरायचा, फॉर्ममध्ये काय काय टाकायचं, या सर्व गोष्टी कळण्याकरिता मदत होईल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, ई केवायसी न होण्याबाबतचा जो एक तक्रार विनंती अर्ज आहे, खऱ्या अर्थाने या प्रकारचा अर्ज असू शकतो, म्हणजे आहे, असू शकतो, याकरिता मी म्हणत आहे की हे शेवटी अर्ज असतात. अर्जामध्ये, मायन्यामध्ये आणि आपण लेखी स्वरूपामध्ये देत असताना 4-2 गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. शेतकऱ्यांच्या अडचणी वेगवेगळ्या असू शकतात, त्यामुळे मायने वेगळे असतात. तरी सुद्धा हरकत नसावी. ज्या शेतकरी बांधवांना या फॉर्मचा नमुना लेखी स्वरूपामध्ये हवा आहे, त्या शेतकरी बांधवांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्या कमेंट खाली मी पूर्ण मायना तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये मेन्शन करून देतो. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरच्या घरी साध्या कागदावर सुद्धा त्या गोष्टी मेन्शन करू शकता. त्यामधल्या तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यकता आहे त्या मेन्शन करू शकता आणि एका साध्या कागदावर सुद्धा ते करू शकता. आणि या व्यतिरिक्त हा फॉर्म कुठे मिळेल तुम्हाला, रेडीमेड फॉर्म चांगल्या प्रकारचा, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या अखेरीस हे सर्व काही झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगणार आहोत. तर बघा आपल्याला कुठे अर्ज करायचा आहे. तर अर्ज करत असताना आपले जे माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था असतात यांच्याकडे किंवा शाखा व्यवस्थापक यांच्याकडे बँकेचे नाव किंवा बँकेकडे सुद्धा करू शकता. सोबतच आपले सरकार सेवा केंद्र आहे यांच्याकडे सुद्धा ते तुम्ही करू शकता, ज्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला प्रतिमध्ये माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था लिहायचं आहे, त्याखाली बँकेचं नाव वगैरे लिहायचं आहे, तालुका, तुमचा जिल्हा वगैरे लिहायचा आहे. त्याखाली ज्याप्रमाणे आपण निवेदन किंवा विनंती अर्ज लिहत असतो त्याप्रमाणे खाली विषय घ्यायचा आहे, ज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत ई केवायसी न होण्याबाबत व तांत्रिक अडचण दूर करण्याबाबतची विनंती, असं या विषयामध्ये आपल्याला लिहावयाचं आहे. त्यानंतर खाली महोदय लिहायचं आहे. महोदयाच्या खाली मी खाली सही करणार किंवा महिला शेतकरी असतील तर सही करणारी शेतकरी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र लाभार्थी असून माझे कर्ज थकीत आहे आणि यादीमध्ये सुद्धा नाव आलेले आहे. सदर योजनेअंतर्गत माझ्या कर्ज खात्याचे ऑनलाईन ई केवायसी, आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्याचा प्रयत्न केला असता तांत्रिक अडचण येत असल्यामुळे माझी ई केवायसी पूर्ण होत नाहीये. हा झाला आपला विषयाखालील महोदयांना सांगण्यासंदर्भातला मायना. 2 ते 4 ओळीमध्ये आपल्याला तेवढं लिहायचं आहे. या व्यतिरिक्त आपण वेगळी कारणे जी आहेत त्या कारणांचा उल्लेख त्यामध्ये त्या अर्जामध्ये करू शकतो, आपण नमूद करू शकतो, ज्यामध्ये खाली लिहायचं आपल्याला शेतकऱ्याच्या माहिती लिहत असताना शेतकऱ्याचं पूर्ण नाव, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, शेतकऱ्याचा फार्मर आयडी म्हणजे ॲग्रीस्टॅक क्रमांक जो असतो ना तो लिहायचा आहे. त्याखाली बँकेचं नाव लिहायचं आहे, शाखेचं नाव लिहायचं आहे, शाखा कुठली आहे ते सांगायचं आहे, कर्ज खात्याचा क्रमांक लिहायचा आहे, आपला विशिष्ट क्रमांक लिहायचा आहे, कर्ज खात्यामध्ये सेव्हिंग अकाउंट सुद्धा लिहायचं आहे आणि कर्ज खात्याचा क्रमांक जो आहे तुमच्याकडे असेलच, पासबुक असेल, जर नसेल तर बँकेमध्ये जायचं आहे, बँकेमधून तो एका कागदावर लिहून आणायचा आहे आणि या फॉर्ममध्ये तो मेन्शन करायचा आहे. आता हे करत असताना शेतकरी बांधवांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी या फॉर्ममध्ये मेन्शन करायचं आहे, ज्यामध्ये तुमचं वेगवेगळे असू शकतात. समजा आधार कार्डवरील नाव व बँक पासबुकमधील नाव यामध्ये फरक असणे, यामध्ये तफावत असणे, सोबत आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर न येणे किंवा मोबाईल नंबरवर OTP न येणे किंवा सर्व्हर पोर्टलची अडचण असणे ते सुद्धा मेन्शन करू शकता. किंवा केवायसी करत असताना तुमचे बोटाचे ठसे म्हणजे बायोमेट्रिक जे थंब असतात ते न येणे, त्याचं प्रमाणीकरण होत नसेल तर तसा सुद्धा तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे. खातेदार शेतकरी मयत असल्यामुळे वारस नोंदणी संबंधित तांत्रिक अडचणी येत असतील त्या सुद्धा मेन्शन करू शकता. किंवा शेतकरी आयडी, ॲग्रीस्टॅक नोंदणी संबंध सुद्धा जर काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही मेन्शन करू शकता. किंवा मी सांगितलेल्या अडचणीपेक्षाही काही याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी असतील तांत्रिक अडचणी, त्या अडचणी सुद्धा तुम्ही त्या फॉर्ममध्ये लेखी स्वरूपामध्ये लिहू शकता किंवा
थेट तुम्ही फॉर्म सुद्धा आणू शकता. त्या फॉर्ममध्ये 13 प्रकारचे वेगवेगळे रकाने असतात. त्या रकान्यापैकी तुम्हाला ज्या ज्या रकान्यामधली जी अडचण येत आहे त्या समोर तुम्ही राईट मधून बरोबर म्हणून असं ट्रिक मार्क करू शकतात. तरी सुद्धा या सर्व गोष्टी लिहिल्याच्या नंतर आपणास नम्र विनंती, खाली सर्वात खाली आपल्याला लिहावयाचं आहे, नम्र विनंती आहे की माझ्या अर्जाची संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून ई-केवायसी प्रक्रिया करता यावी. याकरिता तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करून माझी ई-केवायसी पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभापासून मी वंचित राहणार नाही, याकरिता योग्य ती कारवाई करावी, ही नम्र विनंती. या प्रकारचं आपल्याला त्यामध्ये मायना मेन्शन करावयाचा आहे, नमूद करावयाचा आहे. आणि या अर्जासोबत जोडावयाची जी आवश्यक कागदपत्र आहेत ती सुद्धा बघून घेऊया. तुमच्या शेतकऱ्याच्या आधार कार्डची झेरॉक्स छायाप्रत, बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स छायाप्रत, पीक कर्ज खाते व थकबाकीचा जो तपशील आहे तो सुद्धा जोडायचा आहे. शेतकरी आय डी, फार्मर आय डी, ॲग्रीस्टॅग ते असणारच आहे, आवश्यक आहे. त्याची सुद्धा एक झेरॉक्स, त्याचा नंबर तुम्ही जोडू शकता तुमच्या फार्मर आय डीचा जो ॲप्रूव्ह झालेला आहे. सोबतच मोबाईल नंबर व तांत्रिक अडचणी इतर आवश्यक पुरावे. आता तांत्रिक अडचणी आणि इतर आवश्यक पुरावे म्हणजे याचा अर्थ, समजा ज्या आपल्या सरकार सेवा केंद्राकडे तुम्ही केवायसी करण्याकरिता गेले, त्यांनी तुमचा आधार नंबर टाकला आणि स्क्रीनवर जे काही दिसत आहे त्याचा एक मोबाईलमध्ये फोटो आणू शकता, स्क्रीनशॉट आणू शकता, त्याची प्रिंट काढून त्या प्रिंट सुद्धा या अर्जासोबत तुम्ही जोडू शकता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टी जोडल्याच्या नंतर खाली सर्व गोष्टी अर्जासोबत तुम्ही कुठल्या तुमचं ठिकाण, तारीख वगैरे, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा राहता पत्ता, या गोष्टी करायच्या. आणि शेवटची ज्याप्रमाणे आपण एका अर्जामध्ये मेन्शन करत असतो, शेवटचे एका बाजूला आपली विश्वासू तुमच्या अंगठ्याचा ठसा, जर तुम्ही सिग्नेचर करत नसाल, सही करत नसाल तर, आणि ती सही करत असाल तर सही, कारण की वेगळ्या अडचणी येत असेल पण तुम्ही सही करत असाल तर सही सुद्धा. आणि तुम्ही ठसे म्हणजे लिखाण नसेल, तुम्हाला लिहिता येत नसेल, तुम्ही सही करू शकत नसाल, तुमचे हात हालत असतील तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा अंगठा ठसा तिथे देऊ शकता. आणि त्या खाली कुणाकून तरी किंवा तुमच्या मुलाकून, घरच्या व्यक्तीकून तुमचं शेतकऱ्याचं पूर्ण नाव लिहून घ्यायचं आहे. आणि हा जो अर्ज आहे, विनंती अर्ज, तो सहाय्यक निबंधक कार्यालय, सहकारी संस्था यांच्याकडे तुम्ही देऊ शकता शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, केवायसी करत असताना ज्या ज्या शेतकरी बांधवांना ज्या ज्या अडचणी येत आहेत, आपण त्या बऱ्यापैकी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तरी सुद्धा माझ्या सांगण्याच्या मधून काही अडचण राहिलेली असेल तर ती अडचण तुम्ही त्या विनंती अर्जावर, कागदावर, घरच्या कागदावर सुद्धा नोंदवू शकता. आणि तुम्हाला जर ते शक्य नाही झालं, लिहिणारं कोणी नाही मिळालं, तुम्ही नाही लिहू शकले, तर अशा परिस्थितीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे हा फॉर्म उपलब्ध आहे. वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून, आपला ई सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ते तसं सांगण्यात सुद्धा येत आहे. त्यांना तुम्ही सहाय्यक निबंधक कार्यालयाचा पत्ता सुद्धा विचारू शकता, तालुक्या ठिकाणचा, ते सुद्धा तुम्हाला सांगून देतील, फॉर्म सुद्धा देऊन टाकतील. वेळ प्रसंगी फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला ते मदत सुद्धा करतील शेतकरी मित्रांनो. आणि ज्या शेतकरी मित्रांना घरी शक्य आहे, साध्या कागदावर शक्य आहे, त्यांच्याकरिता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला ताबडतोब तो पूर्ण नमुना मेसेजच्या टेक्स्टच्या माध्यमातून मेन्शन करून देतो. तो तुम्ही कॉपी करून घ्या, तुमच्या व्हॉट्सअपमध्ये हे करून घ्या, समजा ते लिहून घ्या आणि एका कागदावर लिहून तिथं तुम्ही देऊ शकता. तर बघा शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातली केवायसी करत असताना केवायसी करावी की नाही करावी, बँकेमधली रक्कम जास्त दाखवत आहे, कर्जमाफीच्या पोर्टलवर, आपले सरकार सेवा केंद्रावर, कॉम्प्युटरवर रक्कम कमी दाखवत आहे, मग वरची रक्कम आम्हाला भरावी लागेल का, आमचं तर 2 लाखाच्या आतलंच आहे, कमी वेळाचं आहे, या सर्व काही गोष्टी ज्या तुमच्या मनामध्ये असतील त्याच्या पुराव्यासहित आणि त्या विनंती अर्जामध्ये लिहून द्यायच्या आहेत. तर या संदर्भातला आपला हा एक महत्त्वपूर्ण विषयावरचा व्हिडिओ होता शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून केवायसी संदर्भातले, किंवा केवायसी करायची का नाही करायची, किंवा केवायसी होत नसते, किंवा केवायसी करत असताना येत असलेल्या अडचणी संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाचा ठरेल, उपयोगी ठरेल. तर हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना ज्यांना केवायसी करत असताना अडचणी येत आहे, किंवा केवायसी करायची की नाही करायची हे संभ्रमात आहे, तो प्रश्न पडलेला आहे, त्याकरिता त्यांना ही अपडेट मिळावी, ही माहिती मिळावी, याकरिता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार, आणि एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास आणतोच त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. सोबतच अशीच विश्वासार्ह नवनवीन माहिती, अपडेट आपल्यापर्यंत मी पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच माझ्या या चॅनलला, पेजला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि हाईपचे बटन सुद्धा दाबून घ्या शेतकरी मित्रांनो. तर मित्र भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.